हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. ॲक्च्युली दादा ऑफिससाठी 2 दिवस पुण्याला जातो, तर मग त्याच्या टिफिन वगैरेसाठी मी पण जाते त्याच्यासोबत. माझं पण काही काम असतं आणि मम्मीची पण हेल्थ चेकअप होती, त्याच्यामुळं मम्मीला पण यायचं होतं. आणि समरजित आमचं सगळ्यांचं पाहत होतं की आम्ही निघालो. मग त्यांनी त्याची बॅग भरली आणि म्हणलं मला यायचंच आहे. आम्ही त्याला खूप सांगितलं की तुझी आई नाही आहे बाळा, बहिणी नाही येणार आहे, तू राहशील का वगैरे. तर तो म्हटला हो मी राहील, आत्तूजवळ राहील, मला यायचं आहे. म्हटलं ठीक आहे, कारण मी पण माझ्या लहान वयात माझ्या आत्याकडे वगैरे राहिलेली. पण समरजित मग तो खूप आनंदाने निघालेला पुण्याला. मग आम्ही त्याला घेऊन गेलो आणि 2 दिवस खूप मज्जा केली. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा. आता समरजित आणि आम्ही चाललोय पुण्याला. समरजितची आई तर येत नाहीये है ना. हाय म्हण. हॅलो गाईज, मी आता पुण्याला चाललोय 2 दिवसासाठी. हो ना समर. श्लोक, आनंदी तिकडे सगळे आहेत ना. आणि समरजितची बॅग बघा किती गोड आहे. अरे वा वा, किती छान आहे समरजितची बॅग. हा गाईज, माझी पण बॅग बघा. आणि हा समोरची पण. आता दीदी बघा बरं का, दीदी तिथं बाथटब मध्ये आंघोळ करतीये. बाबू आता जाऊन येतो, तुला परत नाही ना. बाबू कपडे नाही घातले, कपडे ओले होते आमची दीदी. दादू संभाषण ती लावून येतो ना, तिची काळजी घे. हिनोवातून नेक्सन मध्ये ठेवणार आहे सगळं. वरून मस्त जेवण आणलंय, ते जेवण करतो. समोर आपण आता जेवण करणार आहे ना, आणि मग काय करणार? झोपा. मग आम्ही झोपणार, मग मम्मीला घेऊन आम्ही हॉस्पिटलला जाणार है ना. समोर खातोय मटकी आणि राजमा, चपाती, काकडी. घेऊन निघालोय हॉस्पिटलला. हो ना समर. आता आमची ऑटो येते खाली. एका मिनिटात लगेच येते. बाय कर. कुठे आले समोर? इथे नाही, मम्मीला हॉस्पिटलला घेऊन आलोय ना संचितीला. तू वाट बघतोय ना डॉक्टरांची. डोसा डोसा. रिक्षा नाही आलो हॉस्पिटल. आम्ही पुण्याला
मग रात्री घरी आल्यावर आम्ही मस्त जेवण बनवलं, जेवण केलं. समर्जित पण छान जेवला, झोपला. नेक्स्ट डे मग मम्मीन त्यांना शुगर चेकअप करायचं होतं, तर मग सकाळी सकाळी भाजी चपाती, ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी वगैरे मी बनवली. दादाचा टिफिन बनवला. समू पण छान खेळत होता, भांडी वगैरे त्याची. मग त्याच्यामुळं माझं कामही आवरत होतं आणि असं मस्त मी छान आवरलं. आणि मम्मीन ते पण चेकअप करून आले आणि जेवण वगैरे केलं. आणि पप्पा तर लगेचच गेले, म्हणजे रिपोर्ट पाहण्यासाठी पण नाही थांबले, कारण पप्पांना इकडं पुण्याला करमतच नाही. मम्मीला असं वाटतं की थांबावं, पण पप्पा कधीच थांबत नाही. मग मम्मी आणि आम्हीच थांबलो. आणि आता पुढचं बघा. कोणासाठी? आणि ती कशाची गमी आहे, म्हणजे काय आहे ते? चॉकलेट आहे का? नाही, पण काय भेटतं त्याच्यातून? विटॅमिन काय भेटतं? आणि तू कुठे चालला एवढं तयार होऊन? स्कूलला? समू तू काय खातोय? चॉकलेट नाही, गमी म्हणायचं त्याला. आम्ही चाललोय. समर कोणाला भेटायला चाललोय? आनंदीला. आनंदी आणि समर्जितला मज्जा येते ना? ऐक ना समर, आज तू दुसरा दिवस आहे ना तुझा पुण्यातला, आणि समर किती फिरतोय छान छान. दाजी सांगतोय ऐकायचं बाळा. नको समर. कलेक्शन पेनचं 1 2 3 4 5 6 7 8 बी हा ऑक्टेन आहे, हा पण ऑक्टेन आहे, हा पण ऑक्टेन आहे, हा फ्लेअर आहे, हा ग्लास जेल आहे आणि हा बॉलपेन आहे. आणि हा आहे याच्या आतमध्ये V5 आहे आणि हा आहे V7. आणि उद्या 2 जणांचा आमच्या क्लासमध्ये बर्थडे आहे, तर ते 2 पेन देणार आहे. टोटल 11 पेन होतील. आता मी आपण घेईन ग्लास. काय पाहिजे तुला? गुड्डे आत्तूचं बिस्किट. म्हणजे काय पाहिजे माहिती का आरव त्याला? गुड्डेचं बिस्किट. हा, म्हणजे गुड्डे आत्तूचं बिस्किट. तुझं नाही मारायचं, त्याला काय करायचं? आणि अक्कीच्या सासूबाईंकडून तर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी केलेला संसार आणि त्यांची देवावरची श्रद्धा मला तर खूप छान वाटतं. त्यांचं देवघर वगैरे पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटतं. मग दुसऱ्या दिवशी समर्जितला इडली वगैरे खायची होती. मग आमच्या इथेच खराडीला इथे अक्षय इडली म्हणून आहे आणि इतकं सुंदर असतं त्यांचं इडली वडा सगळंच. सांबर तर खूप छान. सो तिथनं नाश्ता आणला आणि मग समर्जित खात होता. मेट्रोमध्ये बसलाय ना? तुला कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हवेत आहे बरं का मेट्रो. मग आम्ही मेट्रोमध्ये फिरायला आलो. समर्जितचा हा मेट्रोचा पहिलाच अनुभव होता. ती मोठी मेट्रो, तिथली गर्दी आणि वेग पाहून तो अगदी आश्चर्याने सगळं निहाळत होता. त्याचं ते बालमनानं प्रत्येक गोष्ट निरखणं पाहून मला मनापासून कौतुक वाटत होतं. समू फक्त 2.5 वर्षाचा लहानगा जीव आहे, पण संपूर्ण ट्रीपमध्ये त्याने आम्हाला अजिबात त्रास दिला नाही. कुठे कसला हट्ट केला नाही, रडला नाही. अगदी गुणीबाळासारखा तो राहिला. मला असं वाटतं ना की लहान मुलांचं लहानपण आपण असंच नवनवीन गोष्टी दाखवून अधिक समृद्ध केलं पाहिजे. आणि ना समूचा हा आनंद पाहून माझ्या मनात एक विचार आला की आयुष्य किती छोटं आहे आणि काळ किती वेगाने पुढे सरकतो नाही. काल परवापर्यंत आपण स्वतः लहान होतो, मामा मावशींच्या मागे फिरायचो, आत्यांकडे जायचो, त्यांच्याकडे हट्ट करायचो. आणि आज आमचा हा समर्जित मला आत्या म्हणतो, श्लोकू मल्हार आरू मला मावशी म्हणतात. पण आयुष्याची ही फेज आहे ना, ती खरोखरच खूप सुंदर आहे. आता आपली वेळ आहे या लहान मुलांना जग दाखवण्याची, त्यांना फिरवण्याची आणि त्यांच्या डोळ्यात मोठी मोठी स्वप्न पेरण्याची. त्यांच्या या बालपणात आपणही पुन्हा एकदा लहान होऊन जातो आणि खूप छान आहे. पण ही फेज सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे.
चला तर मग मुलांना छान छान आठवणी देऊया आणि आपणही भरभरून जगूया. हा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्लॉग्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मनापासून आभार.